उलट तपासणी न्यूज, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन। बिकानेर दुकानाचे समोर उभ्या असलेल्या मोटारसायकलवरील बॅगेतून 50,000 चोरून नेल्याची घटना राळेगाव येथे घडली असून याबाबत तक्रार दाखल करून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते। आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार राळेगाव तालुक्यात येणाऱ्या आष्टा येथील शेतकरी भीमराव देवरावजी कांबळे वय वर्ष 45 यांनी राळेगाव येथील मध्यवर्ती बँकमध्ये असलेल्या त्यांच्या खात्यामधून 50,000 रुपयांची रोकड काढली, ज्यामध्ये त्यांना बँकेतून 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल देण्यात आलेले होते। काढलेली रक्कम त्यांनी जवळील बॅगेमध्ये ठेवून सदर बॅग त्यांचे स्वमालकीच्या मोटारसायकल स्प्लेंडर क्रमांक MH29 AF 7968 च्या हँडलच्या उजव्या बाजूला लटकवली। संध्याकाळी 5 ते 5:30 वाजताच्या दरम्यान क्रांती चौकातील पुरोहित बिकानेर दुकानाच्या समोर मोटारसायकल उभी करून पुरोहित यांच्या बिकानेर दुकानातून खाद्यपदार्थांचे पार्सल घेऊन आपल्या गावी आष्टा येथे परत आले। घरी येऊन बॅग तपासली असता सदर बॅगेतून 50,000 रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे त्यांच्या लक्षात आले। फिर्यादी भीमराव देवरावजी कांबळे यांनी या घटनेची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनला दिली असून अपराध क्रमांक 149/2025 कलम 303(2) BNS अंतर्गत राळेगाव पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येते। सदर घटनेचा तपास राळेगाव पोलीस करत आहे। क्राइम रिपोर्टर गुरुदास नगराळे, उलट तपासणी न्यूज, राळेगाव।